आणि आतापर्यंत अगदी व्यवस्थित शांतपणे उत्साहामध्ये तुमचा सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे. हाच या कार्यक्रमाचा यशाचा मोठा पाय आहे. आज या बक्षीस वितरणाच्या समारंभामध्ये मला आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुधीर सरांनी बोलावले. मला खरोखर खूप आनंद झाला. आणि हे लहान मुलं, मी पण खेळायला शिकलो शाळेमध्ये. मला पण खेळायची आवड होती लहानपणापासून. तुमच्याकडे तुम्ही खेळायचे, तुमच्यामध्ये मी मला पाहत होतो. आता प्रत्येकीने येतोय, आनंदामध्ये उत्साहामध्ये येतोय, बक्षीस घेतोय. या शिस्तीबरोबरच इथे बक्षीस देणाऱ्या ज्या मुली होत्या ना, त्या पण अगदी शिस्तबद्ध व्यवस्थित येत होते बक्षीस देऊन. त्यांचं पण खरं मनापासून मी कौतुक करतो. खेळ खेळताना तुम्ही सगळे जर स्पर्धेत सहभाग घेताय, कुठे हाती कुठे जिंकताय. हा खेळ खेळताना आपल्यामध्ये बक्षीस मिळणार आहे नाही मिळणार, पण आपल्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेमध्ये जो बदल होतो तो या खेळाच्या माध्यमातून खूप चांगला होतो. शारीरिक क्षमता वाढते आणि बौद्धिक क्षमता पण वाढते. तुम्ही एकत्र खेळता, सांघिक खेळ असतो, कबड्डी असेल, खो खो असेल, आणखी काय वैयक्तिक स्पर्धा असतात, लांबोडी, उंच उडी, धावणे. या खेळात तुम्ही सहभाग घेतलाय, बक्षिसे मिळवलेली आहेत. या खेळातून तुम्हाला नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यामध्ये, तुम्ही नेतृत्व करू शकता कुठलं. तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास येतो, नाही आपण हे करू शकतो, आपण 1 नंबर 2 नंबर मिळू शकतो. आज नाही मिळाला, मी आणखी पुढच्या वर्षी तयारी करून आणखी मी मिळू शकेल नंबर. हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये मनामध्ये आहे. तिसरा मुद्दा तुमच्या सांघिक भावना आहे. आपल्याला एकत्र खेळायचे, आपली टीम आपल्याला जिंकवायची, टीम जिंकली पाहिजे. त्यासाठी आपण एकमेकांना मदत करतोय, म्हणजे ही मदतीची सहकार्याची भावना त्या खेळामधून आपल्याला मिळणार. त्याचबरोबर नेतृत्व गुण, संघात कर्णधार आहे, कॅप्टन आहे, त्याला कोणत्या वेळेला काय करायचं आहे हे कळलं पाहिजे. ते कळलं तर म्हणूनच तो कॅप्टन. माझ्यामध्येही तो नेतृत्व गुण आला पाहिजे, याची पण तयारी या खेळाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये. हे झालं मनाच्या नेतृत्व गुण, सहकार्याची भावना. आता शरीरामध्ये काय बदल होतात, स्नायूंची ताकद वाढते, अधिक काम करण्याची क्षमता आपली वाढते, आणि आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्या शरीरात उत्साह येतो, मनोरंजन होतंय. मनोरंजन तर टीव्हीवरची मॅच बघून पण आपलं होतं, पण आपल्या शरीरामध्ये काही बदल होणार नाही. मग या मैदानावर त्या खेळाच्या माध्यमातून आपलं मनोरंजन तर होणार आहे, त्याचबरोबर शारीरिक क्षमता पण आपली वाढणार. आपल्याला काही गोष्टी सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये येणार. आपण सहन करतो, लागलंय, घडा टोचलाय पायाला, आपण तरी पळतोय, कबड्डी खेळतोय, गुडघा फुटतोय, अंगठा फुटतोय, पट्टी बांधतोय, पुन्हा खेळतोय. आपण आपलं मन भक्कम होतंय, मला खेळायचं, येऊ दे, लागू दे. ही जी आपली मनाची तयारी, शारीरिक क्षमता वाढ, ही याच्यातून आपल्याला साध्य करायची. हा जो तुमचा खरोखरचा उत्साह बघितला, खूप बक्षीस मिळवली, मेडल्स आहेत, सर्टिफिकेट आहेत, ट्रॉफी दिलेल्या आहेत. खूप बरं वाटलं मला. तुमचा हा उत्साह असा वाढला पाहिजे. दिवसेंदिवस वेगळ्या स्पर्धेत तुम्ही सहभागी घेणार, वेगवेगळ्या स्पर्धा येतात, शाळेमध्ये होती, समाजामध्ये पण एक स्पर्धा होती, त्याही स्पर्धेत आपला सहभाग असला पाहिजे. आता वैजापूरमध्ये ही शाळा काढली, शाळा कॉलेज आहे. इथे काही शाळा कॉलेज कमी होतं म्हणून काढलंय असं काही त्यांचं इथे हेतू नव्हतं. तर काय करायचं होतं, संस्था चालकांना ज्ञान द्यायचं आहे, संस्कार द्यायचा आहे, आणि तुमच्यात सामर्थ्य वाढवायचं. ज्ञान, संस्कार, सामर्थ्य हे आपल्याला इथे तुम्हाला मिळणार. शाळा कमी होती म्हणून शाळा काढली आणि काहीतरी आणखी नाव होईल माझ्या गावात, असं पण उद्देश नाही. तुमच्या कलागुणांना वाव देणं, तुमच्या सामर्थ्य निर्माण करणं, ज्ञान देणं, विविध कौशल्य विकसित करणं, हे काम शिक्षक तर करतातच.
पालकांचा सहभाग त्यामध्ये असतो. म्हणून ही शाळा आज जरी एक छोटं रुपटा आपल्याला दिसत असेल, ती भविष्यात एक मोठं नाव रूपाला असलेली संस्था वैजापूरमध्ये असेल, कदाचित ती आपल्या मराठवाड्यामध्ये असेल. अशी शुभेच्छा मी त्यांना देतो आणि माझे दोन शब्द सांगतो.